आता या सगळ्या आघाड्या वगैरे सगळ्या होत्यात, आपली तर पहिल्यापासून आहेच. सरकारला आता जाग आली की आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे आता ते डुबक्या मारून बघतात की पवित्र होता येईल का. मग रक्षाबंधनामध्ये ते स्वतःचे फोटो छापतायत, सगळीकडे स्वतःचेच फोटो छापतायत. तुम्हाला जे काय आज मी बोलवलेलं आहे, आम्ही सगळ्यांनी बोलवलेलं आहे, पुढच्या ज्या काही गोष्टी करायच्या त्या तुम्हाला करायच्या आहेत. आम्ही तर आहोतच. पहिल्या प्रथम आपण सर्वांनी एक शपथ घेतली पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत मी किंवा महाराष्ट्राचं हित, माझ्यापेक्षा महाराष्ट्राचं हित आम्ही जपू. मला उमेदवारी मिळाली नाही मिळाली तरी चालेल, पण ह्यांना खाली खेचू. आणि साहजिकच आहे, आपल्यात काड्या घालणारी लोक आहेत, युतीमध्ये बसलेत. त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवारसाहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा. उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल, या जाहीर करा. कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाहीये. ज्या क्षणी मी मुख्यमंत्री पद सोडलं ते पुन्हा जे काही लढतोय मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत, माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय.